हुशार मुलगा बोधकथा। एका गावात रमेश नावाचा एक गरीब पण हुशार मुलगा राहत होता। तो शिकण्याची मोठी इच्छा बाळगून होता, पण घरची परिस्थिती हलाखीची होती। त्याचे वडील शेतकरी होते आणि आई घरीच काही छोटी कामे करून संसार चालवत होती। रमेश शाळेत नेहमी पहिला येत असे, पण त्याच्याकडे पुस्तकं आणि अभ्यासाच्या गोष्टी विकत घेण्याइतके पैसे नसत। म्हणून तो गावातील ग्रंथालयात जाऊन पुस्तकं वाचायचा। काही वेळा त्याच्या मित्रांकडून पुस्तकं उसने घ्यायचा आणि रात्रभर अभ्यास करायचा। एके दिवशी गावात एक मोठा शिक्षक मेळावा भरला होता। तिथे राज्यातील एक प्रसिद्ध शिक्षक आले होते। त्यांनी विचारलं, इथं कोणी हुशार मुलगा आहे का, जो शिक्षणासाठी मेहनत घेतो? गावकऱ्यांनी रमेशचं नाव सांगितलं। रमेशला बोलावलं आणि त्याची परीक्षा घेतली। त्याने प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं। शिक्षक प्रभावित झाले आणि त्यांनी रमेशला शिष्यवृत्ती मिळवून दिली। रमेश पुढे जाऊन मोठा अधिकारी झाला आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं। बोध 1. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत आणि जिद्द यामुळे यश मिळतं। 2. ज्ञान मिळवण्यासाठी इच्छाशक्ती आणि सातत्य हवं। 3. हुशारीचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी केला तर मोठं यश मिळतं।